असं एखादे फळ द्यायचे. हे जांभळं आहेत, तर मुलं असं घरी खात नाहीत, तर स्कूलमध्ये बरोबर खातात मुलाबरोबर. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी आणि मुलांना आवडतील असे आणि पौष्टिक 2 पदार्थ बनवलेले आहेत, झटपट होणारे. तर काय असतं, मुलांना पोळी भाजी आवडत नाही किंवा आवडली तर मोजक्याच भाज्या आवडतात, तर भाज्या वापरून असा वेगळा जर पदार्थ बनवून दिला तर मुलं आवडीनं खातात. तर त्यासाठी हे झटपट होणारे 2 पदार्थ बनवलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तरी आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत, व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण टिफिनसाठी हे घेतलेले आहेत. 1 कप मूग, त्यामध्ये घालायचे 1.5 कप तांदूळ, आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत, तर टिफिनसाठी मुलांना भाजी पोळीचा कंटाळा येतो, तर आपण थोडंसं वेगळं म्हणून बनवायचे. तर धुवून घेतले, त्यामध्ये आता भरपूर पाणी घालायचे आणि ह्याला रात्रभर भिजू द्यायचे, ओव्हरनाईट भिजू द्यायचे. हे मूग आणि तांदूळ छान भिजलेले. टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो आपण. तर ह्यामध्ये आता घालायची मिरची. मुलं जर खात नसतील तिखट तर स्किप केलं तरी चालेल, आणि लसूण, आणि हे अर्धा चमचा जिरं. ह्याला थोडंसं पाणी घालायचं. आपण डोश्यासारखा पातळ बनवणार आहोत. तर हे छान बारीक झालेलं आहे. काय होतं, एकदम क्रिस्पी बनतो आपल्याला जे डोसा बनवायचा आहे. तर अशाच प्रकारे सर्व आपल्याला काढून घ्यायचे. तर आपले मूग आणि तांदूळ वाटून झालेले आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये स्टफिंग बनवण्यासाठी बटाट्याची भाजी बनवायची. तर कढई ठेवलेली तापण्यासाठी तेल घालायचे. मोहरी तडतडली, त्यामध्ये घालायचे कढीपत्ता, आता घालायचा आहे कांदा. पण कांदा कापून घेतला बारीक, त्यामध्ये मिरची पण घालायची. तर आता कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये घालायची हळद, थोडेसे हिंग, आलं लसूण पेस्ट, आणि हे छान परतून घ्यायचे. तर छान परतलेले त्यामध्ये घालायचे 3 बटाटा उकडलेला. खिसूनच घालायचं म्हणजे स्टफिंग छान होते. टाकायच्या अगोदर मिक्स करून घेऊ.
ह्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ आणि धनेपूड घालायची पाव चमचा. त्याला छान 2 मिनिट मिक्स करून घ्यायचे. तर यात घालायची कोथिंबीर आणि आता गॅस करायचा बंद. तर आता हे आपलं पीठ छान भिजलेलं आहे. त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ आणि ह्याला घ्यायचे मिक्स करून. तर यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जास्त घट्टही नाही पातळही नाही. जास्त पातळ जरी नाही झाले तरी चालते, मूग आहे त्याच्यामुळं. तर आता तवा छान तापलेला आहे, त्यावरती थोडंसं तेल घालायचं किंवा बटर घातलं तरी चालेल. तर आता तवा छान तापलाय, जास्त कडक नाही तापवायचा. मस्त असा कुरकुरीत होतो. आणि आता फ्लेम आपण थोडी कमी केली, ती मीडियम फ्लेम करायची. तर 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तर 3 मिनिट झाले, झाकण काढून घ्यायचे. तर ह्याला पलटून घ्यायचे एकदा, म्हणजे दोन्ही साईडने छान क्रिस्पी झाला पाहिजे. आणि ह्या टिफिनला जरी न्याला तरी खूप वेळ छान राहतो. तर आता ह्याला पलटून घ्यायचे. छान झालेलं आहे खालच्या साईडने सुद्धा. त्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावायचे किंवा मुलांना बटर आवडत असेल तर बटर लावलं तरी चालेल. आणि ह्यावर आपण बनवून घेतलेली बटाट्याची भाजी. ह्याऐवजी कांदा, टोमॅटो किंवा गाजर ह्याचे जरी मिश्रण करून टाकलं तरी छान आहे. ह्यावरती आपल्याला थोडंसं चीज घालायचं आहे. मुलांना चीज असेल तर खूप आवडीनं खातात. तर आता ह्याला असं बघू शकता, खूप मस्त असा कुरकुरीत झाला आहे.
क्या बात आहे. तर गॅस बंद केला आहे. तर हे मस्त असं रोलसारखं तर अशा प्रकारे अजून एक बनवून घ्यायचं आहे टिफिनसाठी. तर हे अशा प्रकारे थंड झाले की टिफिनला तर मस्त असं आपले हे कुरकुरीत मुगाचे डोसे म्हणू शकता किंवा मुगाचा कट डोसा, मुगाचा मसाला डोसा. पण हे एकदम पौष्टिक आहे. मूग आपण मूग आणि तांदूळ भिजवून बनवलेलं आहे. तर झटपट होणारे सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. तर हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असं एखादे फळ द्यायचे. हे जांभळं आहेत तर मुलं असं घरी खात नाहीत तर स्कूलमध्ये बरोबर खातात मुलाबरोबर. तर एखादं फळ किंवा शेंगदाण्याचे लाडू असे गोड पदार्थ काहीतरी टिफिन बरोबर द्यायचे म्हणजे मुलं आवडीनं खातात. तर आपण हा आठवड्यात बनवतोय टिफिनची सिरीज म्हणजे मुलांचे टिफिन, ऑफिसचे टिफिन असं आठवड्याभर आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला बनायचे रवा बॉल्स. तर त्यासाठी 1 कप पाणी टाकायचे. त्यामध्ये घालायचे किसलेलं गाजर, टाकायचे चिली फ्लेक्स आणि हे 2 चमचे बीट किसून घेतलंय. मुलं असं बीट खात नाही. आणि त्यामध्ये घालायचे 1/2 चमचा मीठ. बघू शकता मस्त कलर आलाय. तर आता उकळी आलेली आहे. बघू शकता बीटमुळे मस्त दिसते कलर. त्यामध्ये आता हा 1 कप रवा घेतलाय आपण. ह्याला बॉल्स बनवून घ्यायचे. सकाळच्या गडबडीत झटपट होणार आहे टिफिनसाठी आणि मुलांना पण खूप आवडेल. ह्याला 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचे. बॉल्स बनवून झालेले आहेत. आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर आता हे थंड झालेले आहे. आपल्याला ह्याचे बॉल्स बनवून घ्यायचे छोटे छोटे गोल. थोडंसं तूप टाकून मऊ करून घ्यायचं. छान दिसत आहेत ना आणि पौष्टिक मुलांना टिफिनमध्ये. झालेले आहेत. आपल्याला ह्यांना फ्राय करून घ्यायचे. तेल टाकायचे 1 चमचा. त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली त्यामध्ये बारीक कापलेला लसूण घालायचा. मुलाला आवडत असेल तर कांदा वापरला तरी चालेल. त्यामध्ये घालायचे थोडेसे जिरं आणि तीळ घालायचे. आणि ते बाउल्स टाकायचे.
काय सुरेख दिसत आहेत तिळामुळे. जर घरीच नाश्त्याला बनवत असाल तर सोया सॉस, रेड चिली सॉस वापरल्यावर सुद्धा खूप टेस्टी लागतं. यामध्ये टाकायची कोथिंबीर. सुरेख दिसत आहेत. आता गॅस करायचा बंद. एकदम साधी सोपी झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी आणि टेस्ट पण खूप छान लागते. थंड होऊ द्यायची मग टिफिनमध्ये भरायला. जर यापेक्षा तिखट हवा असेल तर मिरची कापून टाकली तरी चालेल. मुलं ज्या हिशोबाने खातात तसे तिखट वापरायचे. तर आता थंड होऊ द्यायचे. तर हे अशा प्रकारे मस्त असे आपले झटपट 15 मिनिटात तयार होणारे टिफिनसाठीचे रवा बॉल्स मस्त असे तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला टिफिनमध्ये भरायचे. तर बघू शकता किती सॉफ्ट बनलेले आहेत आणि हे असेच राहतात 1-2 तास, 2-3 तास म्हणलं तरी बिलकुल कडक बनत नाही. तर हे सॉस बरोबर किंवा एखादी चटणी, जर तिखट मुलं खात असतील तर चटणी बरोबर, जर एखादी चटणी आवडत असेल किंवा सॉसच आवडत असेल तर त्याबरोबर द्या. हा सॉस आपण घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. तर हा साधा सोपा झटपट होणारा टिफिनसाठीचा पदार्थ आणि त्याबरोबर एखादं फळ द्यायचं. मुलं घरी खात नाहीत तर मग स्कूलमध्ये बरोबर खातात त्यामुळं. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक अशा मुलांच्या टिफिनसाठी 2 पदार्थ बनवलेले आहेत. तर हे दोन्ही तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.